नमस्कार, मैं जूली तिवारी डेली न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अमरनाथ गूंज उठा शिवसेना के जोश से, मनीषा वालीकर के समर्थन में जनता का अद्भुत जन सैलाब। अमरनाथ पश्चिम के भवानी चौक खुंटौली में शिवसेना की भव्य जनसभा आयोजित की गई, जिसमें नगर पालिका चुनाव 2025 के लिए शिवसेना की अधिकृत नगराध्यक्षा पद की उम्मीदवार मनीषा अरविंद वालीकर के समर्थन में बड़ी संख्या में लोग जुटे। सभा में शिवसेना वालीकर गढ़ के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे, जिससे माहौल उत्साह और जोश से भर गया। सभा का नेतृत्व करते हुए जनता से अपील की गई कि वे एकजुट होकर शहर के विकास के लिए शिवसेना का साथ दें। उन्होंने कहा, हम सभी मिलकर अमरनाथ को स्वच्छ, सुरक्षित और विकसित शहर बनाने में योगदान दें। यह सिर्फ चुनाव नहीं बल्कि शहर के भविष्य का फैसला है। सभा में अरविंद वालीकर ने उपस्थित नागरिकों का धन्यवाद करते हुए कहा कि मनीषा वालीकर ने हमेशा जनता के हित में काम किया है और उनके नेतृत्व में अमरनाथ का हर क्षेत्र विकसित होगा। उन्होंने कहा, जनता का विश्वास ही हमारी सबसे बड़ी ताकत है। हम सुनिश्चित करेंगे कि सड़क, पानी, शिक्षा, स्वास्थ्य और महिला सुरक्षा जैसी मूलभूत सुविधाओं में सुधार से तेजी हो। शिवसेना की प्रवक्ता ज्योति वाघमारे ने अपने प्रभावशाली भाषण में कहा कि अमरनाथ ने बहुत कुछ देखा है, अब जरूरत है सकारात्मक बदलाव की और यह बदलाव केवल शिवसेना ही ला सकती है। उन्होंने महिलाओं के सशक्तिकरण और उनके लिए सुरक्षित वातावरण बनाने में मनीषा वालीकर के प्रयासों की सराहना की। उप जिला प्रमुख राजेश कदम ने सभा को संबोधित करते हुए कहा कि शिवसेना वालीकर गुट शहर के हर नागरिक के लिए लगातार काम करता आ रहा है और आगे भी जन सेवा तेज गति से जारी रहेगी। उन्होंने सभी कार्यकर्ताओं से एकता और समर्पण के साथ चुनाव में जुटने की अपील की। सभा के केंद्र में रही मनीषा वालीकर ने जनता के प्रति आभार व्यक्त करते हुए कहा कि अमरनाथ के नागरिकों का विश्वास ही मेरी सबसे बड़ी ताकत है। मैं शहर में सड़क, पानी, स्वच्छता, शिक्षा और स्वास्थ्य जैसी मूलभूत सुविधाओं में व्यापक सुधार लाने के लिए पूरी मेहनत से काम करूंगी। यह सिर्फ चुनाव नहीं बल्कि अमरनाथ के भविष्य का फैसला है। उन्होंने अपने पति अरविंद वालीकर और वालीकर गुट के सभी कार्यकर्ताओं का धन्यवाद भी किया। जन सेवा तथा जनसभा में शिवसेना वालीकर गुट के पदाधिकारी, शाखा प्रमुख, महिला आघाड़ी, युवा सेना और स्थानीय नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। इस पूरे कार्यक्रम के दौरान वातावरण में उत्साह, नारी और बदलाव की उम्मीद की हर लहर दिखाई दे रही थी। आम्ही लढवतो पण आणि जिंकतो पण, बिलकुल भीती नाही। आमच्याकडून अनेकांनी निवडणुका कशा जिंकायच्या हे शिकलेले आहेत। आज तीच मंडळी ज्यांच्याकडे काही बोलायला नाही ते आमच्यावर टीका करत फिरतायत। मी नेहमी आमच्या इथे काही पत्रकार बंधू असतील त्यांना माहिती आहे की मला माझ्यावर टीका करणं खूप आवडतं, कारण मला जर कोणी मोठं केलं असेल तर या टीकाकारांनी मोठं केलंय। अण्णांची दखल घ्यायला त्या अंबरनाथ मध्ये वारंवार कोणातरी पाठवावं लागतंय। वाळेकर कुटुंबाने त्या अंबरनाथ मध्ये काय केलंय? वाळेकर फक्त आता वाळेकर कुटुंब नाही राहिलं। रेड्डी साहेब उल्हासनगरला डुप्लिकेट माल पण बनतो, तसा इथे एक डुप्लिकेट माल तयार झालेला आहे। आमच्या माता भगिनींना चांगलं माहिती आहे, आमच्या सगळे पुरुष बंधूंना माहिती आहे 40-45 वर्ष काय संघर्ष केलाय। आमचे हुतात्मे त्यांनी रक्त सांडले। आम्ही कुठेही गप्प बसलो नाही, अंबरनाथकरांची सेवा करत राहिलो। गेली 25-30 वर्ष आमच्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सांगितल्यामुळे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत आलो।
एकूण एक कामं करण्याचा प्रयत्न केला, नव्हे तर मागच्या 10 वर्षामध्ये सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हा एकच चौक आहे की खासदार होण्यापूर्वी अंबरनाथमध्ये आले होते, त्यांना तिकीटही मिळालं नव्हतं. तोपर्यंत आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलं की श्रीकांत अंबरनाथमध्ये येतोय. आमच्या याच माता गावदेवी मंदिरापासून त्यांच्या ओवाळण्या केल्या, त्यांना या चौकात आणलं आणि इथे खूप मोठा सत्कार केला. मला शिंदे साहेबांचा फोन आला, अरे बोले याचा निवडणुकी नंतरचा विषय होता तो तुम्ही आधीच पूर्ण केला. आणि त्यानंतर आमच्या खासदारांना त्या अंबरनाथकरांनी भरभरून प्रेम केलं. पण शिंदे साहेबांनी पाठवलेला डॉक्टर तो कधी इंजिनियर झाला, कधी आर्किटेक्ट झाला, कधी इंटेरियर डिझायनर झाला हे आम्हाला कळलंच नाही. त्यांनी यायचं नाट्यगृह असं नाही, असं पाहिजे की नगरपालिकेची इमारत अशा प्रकारची पाहिजे. हे नक्की सगळ्या अंबरनाथकरांना माहिती आहे, क्योंकि ये पब्लिक है और पब्लिक सब जानती है. त्यामुळे 420 गरी करणारे कोण आहेत, गोव्यामध्ये जमिनींचे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत, आणि हे सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ज्या लोकांनी फक्त तिकीट मिळवण्यासाठी पक्ष बदलले, बाप बदलले, विचार बदलला, त्यांच्या पाठीशी अंबरनाथकर उभे राहणार नाहीत. आणि ते महाराष्ट्राच्या लाडक्या भावाच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देतील हा विश्वास आहे. आजची जी सभा झाली ती प्रचाराची सभा नव्हती, ती विजयाची सभा होती हा आम्हाला विश्वास आहे. दादा, असं कोणी सांगितलं की कागदावरती काळ्याचं पांढरं करून जे शिक्षण मिळतं तेच शिक्षण असतं का? मला सांगा मग दादा, तुमची प्रत्येकाची आईसुद्धा कदाचित कुठल्याच शाळेत गेली नसेल, माझी आईसुद्धा कुठल्या शाळा कॉलेजात नाही गेली. पण मला सांगा मग मी 2-4 डिग्र्या घेऊन जे शहाणपण कमावलं ते माझ्या अडाणी आईपेक्षा जास्त आहे का? अहो, चुलीवरती भाकरी थापताना ज्या आमच्या बहिणाबाईंनी अरे संसार संसार लिहिला तिला कुठली डिग्री होती? आणि त्यामुळं एखाद्या शाळा कॉलेजातल्या डिग्रीपेक्षा जीवन जगून समस्यांशी सामना करून एखादी स्त्री जी डिग्री मिळवते ना ती खूप महत्त्वाची असते. आणि बाईची आई होते ना ती सगळ्यात मोठी डिग्री असते. ते आईचं मन आमच्या उमेदवाराकडे आहे. वाळेकर कुटुंब, शिवसेना आणि अंबरनाथ ह्याचं नातं अत्यंत घट्ट आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वाळेकर कुटुंबीय म्हणजे आमचे अण्णा वाळेकर असतील, आमच्या वहिनीसाहेब असतील, यांची शिवसेनेवरची निष्ठा बघून माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमचे जिल्हाप्रमुख लांडगे साहेब आहेत, आमदार माननीय मोरे साहेब, या सर्वांनी मिळून एकमताने हा निर्णय घेतला. आणि आज आपण जो प्रतिसाद बघितला, जो जल्लोष बघितला, हे बघून आमच्या नेत्यांनी दिलेली उमेदवारी किती सार्थ आहे हे आपल्याला सगळ्यांनाच पटलं असेल. एवढंच सांगायचं होतं की कोणाच्या शरीरयष्टीवरून, कोणाच्या दिसण्यावरून, कोणाच्या वजनावरून कोणाचाही अंदाज बांधायचा नसतो. ही म्हणजे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यहा लोक तोले नाही जाते. टाटा बिर्ला अंबानीला पण एकच मत आहे आणि गोरगरिबाला पण एकच मत आहे. कोणाच्या वजनावरून, कोणाच्या दिसण्यावरून, कोणाच्या उंचीवरून जी लोक वक्तव्य करतायत ना त्यांना त्यांची अवकात अंबरनाथची जनता 2 तारखेला दाखवून देईल. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.